नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, आपल्या देशाला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं. त्यावेळेला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपली जनता, भारतीय जनता, भारतीय प्रजा ही सुखी होईल आणि त्यांचं जीवन सुखकर होईल, आनंदी होईल आणि सरकार दरबारी त्यांना मान मर्यादा मिळून त्यांची कामं सुलभरित्या होतील, अशी आपल्या महापुरुषांची अपेक्षा होती. त्यांची तशी भावना होती. परंतु दुर्दैवाने ती भावना, त्यांची अपेक्षा ही सगळी फोल ठरली. हे फोल ठरत आहे असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं. इंग्रज इथून गेले 47 साली, हे खरं. पण त्यांचे बहुतांश कायदे, जे क्लिष्ट गुंतागुंतीचे त्यांचे जे कायदे होते तसेच राहिले. काही कायदे तर काही कायद्यामध्ये बदल झाला, हे खरं आहे, पण काही कायदे आजही तसेच आहेत. त्यापैकी एक आहे परवाना राज. इंग्रजांनी भारतीय जनतेला नाडण्याकरताच हे परवाना राज आणलं, छळण्याकरता, नाडवणूक करण्याकरता. कारण राज्य त्यांचं होतं, त्यांना जनतेचं शोषण करायचं होतं. त्यामुळे त्यांनी तसे जे परवाना राज आणलं, ते आजही आमचं परवाना राज हे आपलं भारतीयांचं असंच परवाना राज सुरू आहे सरकार दरबारी. त्यामुळे त्याचा त्रास हा सर्वसामान्य माणसाला इतका होतो की त्याच्यासाठी ती एक शिक्षाच असते. परवाना म्हटल्यावर तो कठीण, क्लिष्ट, गुंतागुंतीचा, आणि तो लवकर आपलं काम होणारच नाही. मग वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष किती काळ जाईल हे सांगता येत नाही. असं सगळं असल्यामुळे, असं सगळं आहे खरं, परंतु ह्याचं समर्थन करण्याकरता म्हणून सरकार दरबारी सांगितलं जातं की नाही, कुणी याचा गैरफायदा घेऊ नये म्हणून इतकं गुंतागुंतीचं केलं आहे. आता मला एक सांगा की एवढं क्लिष्ट समजा परवान्याचं हे आहे, काम आहे, गुंतागुंतीचं आहे, म्हणून गैरफायदा घेणारे कमी आहेत का? आपल्या सरकारी यंत्रणेचा गैरफायदा घेतला जात नाही का? उलट गैरफायदा जास्त घेतला जातो. याचं कारण असं आहे की चोरांना सगळ्या पळवाटा माहीत असतात. चोर हे कधीही पुढचे असतात. त्यांचं तंत्रज्ञान आणि त्यांचं ज्ञान हे फार पुढचं असतं. त्यामुळे किती गुंतागुंतीचे, किती तुम्ही हे करा, कायदे करा, ते त्यांना सोयीचं ठरतं. त्यांना काही त्यातलं कठीण वाटत नाही. पण ह्याचा त्रास मात्र सामान्य जनतेला, सामान्य माणसाला हा होत असतो. आता एवढे गुंतागुंतीचे, समजा क्लिष्ट असे कायदे आहेत, नियम आहेत, अटी आहेत कोणताही परवाना काढण्यासाठी. तर मग पैसे दिल्यावर, समजा टेबलवर काही वजन ठेवल्यावर परवाना लगेच कसा मिळतो? मग कायदे, क्लिष्ट कायदे जातात कुठे? गुंतागुंतीचे नियम जातात कुठे? असाही मुद्दा येतो. मग तरुणांनी उद्यमशीलता वाढवावी, उद्योजक बनावं, तरुणांनी व्यवसायात पडावं, नोकरी करणारं नव्हे तर नोकऱ्या देणारं व्हावं, नोकऱ्या देणारं बनावं, अशी सरकारची इच्छा असते. आणि सरकार वेगवेगळ्या उपक्रमातून आणि वेगवेगळ्या कार्यक्रमातून असं आवाहन करत असतं. आणि ह्यासाठी अनेक कार्यक्रम, म्हणजे लाखो करोडो रुपये ह्यासाठी खास सरकार कार्यक्रमासाठी खर्च करतं वर्षाला. त्यांचं बजेट एवढं मोठं असतं. मग ते कशासाठी? तो फार्स आहे का? देखावा आहे का? कारण हे सगळं करत असताना मग एखादं उद्योजक, नवीन उद्योजक, शिक्षण पूर्ण होऊन एखादा तरुण मुलगा असेल, बाहेरून आलेला एखादा उद्योजक असेल, तो जेव्हा सरकारी कार्यालयात जातो की मला व्यवसाय सुरू करायचा आहे, तेव्हा त्याला सरकारी कार्यालयातनं काय ट्रीटमेंट मिळते, त्याला काय वागणूक मिळते, त्याला तिथं गेल्यानंतर त्याला काय बघायला मिळतं, अनुभवायला मिळतं, त्याला नक्की तिथून प्रेरणा मिळते का, प्रोत्साहन मिळतं का, उत्तेजन मिळतं का, की आपण खरंच उद्योग सुरू करावा, व्यवसाय सुरू करावा. त्याकडे एक लांबलचक यादी दिली जाते. आधी त्याकडे कोण बघतही नाही, आणि मग त्याला एवढ्या ह्यांची त्याला यादी दिली जाईल की तो कधी परत ती यादी बघून तो परत कधी त्या कार्यालयात जाणारच नाही. तो म्हणजे माझी नोकरी बरी आणि मी बरा.
हे सगळे मुद्दे असताना उद्योजक नवीन बनायला तरुण कसे धावतील, हाही आपण विचार सरकारने आपल्या हा विचार केला पाहिजे. परंतु आता कर्मचाऱ्यांच्या ह्या सरकारी कार्यालयांच्या या मनमानी, बेजबाबदार, अनागोंदी, या बेशिस्त कारभाराला नक्की जबाबदार कोण? आपण कुणाला जबाबदार ठरवायचं? ह्यांना शिस्त कोण लावणार आणि कशी लावणार? ह्याचं कारणच असं आहे की ह्या सरकारी कार्यालयातूनच जे हप्तेबाजी होते, जे हप्ते बहादूर आहेत ते यानं शिस्त लावू शकतात का? हप्ते घेणारे शिस्त लावू शकतील का? त्यांच्यावर काही संस्कार करू शकतील का? वेळेची किंवा इतर कसली कागदपत्र देण्याची कसली शिस्त ते लावू शकतील का? ते लावू शकत नाहीत, कारण त्यांची मजबुरी आहे. म्हणजेच काय तर कुंपणच शेत खातं. कुंपणं तर शेत खायला लागलं तर न्याय कुणाकडे मागणार? आणि सामान्य माणसाचं काय? मुकी बिचारी, कुणी या कुणी पाठीत हाणा, अशी सामान्य माणसाची वाईट एवढी केविलवाणी स्थिती झालेली आहे. मग आमचा तरुण असेल, सामान्य खेडेगावचा माणूस असेल, त्याला मग शेतकऱ्याला असेल सवलत कशी मिळेल? शेतकऱ्याला अनुदान त्याच्या बांधावर जाऊन त्याला मदत करायची आहे, त्याला अधिकाधिक पिकं घेण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं आहे. कसं होईल? उद्योग आमचे कसे होतील? आमची ओस पडलेली खेड्यामध्ये परत उद्योग सुरू कसे होतील? व्यवसाय करण्यासाठी तरुण कसा धावावेल? हे परवाना राज आमचं बदलावं लागेल. हे क्लिष्ट नियम आम्हाला काढून टाकावे लागतील, तरच एकूणच आपल्या देशाला आणि एकूणच तरुण उद्योजकांना भवितव्य आहे. मंडळी, ह्यामध्ये खरंच बदल होऊ शकेल का? बदल तर होण्याची आवश्यकता आहे, पण नक्की काय केलं पाहिजे, ह्याला कोण जबाबदार आहे, यावर आपलं मत काय आहे, आपण जरूर यावर अभिप्राय द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.